डॉट बॉल आहे, क्षमा असावी. विनायक बांबुडे गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू डॉट बॉल नक्कीच टाकण्यात आला. सुशांत सुर्वे विनायक बांबुडे बॅटची कडा घेतली होती नक्कीच सुशांत सुर्वे. सागर काकडे यांच्याकडून नक्कीच झेल सुटला गेला. झेल सोडण्याचा काही फायदा नक्कीच सुशांत उठवतोय का पाहणं साजेसं ठरेल. दोन्ही खेळाडू नक्कीच एकंदरीत खेळताना दिसून येतात जवळजवळ एकाच वजनाचे, परंतु दोन्ही खेळाडू उत्कृष्ट अशी बॅटिंग नक्कीच करतात. तर सागर काकडे यांनी नक्कीच सुशांतचा झेल सोडलाय, त्याचा फायदा नक्कीच सुशांत उठवतोय का पाहणं साजेसं ठरेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. बाबू कारेकर स्ट्राईक वर येतोय. विनायक बांबुर्डे गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार. बाबू कारेकर एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 धावा. तर यानंतरचा सामना पवार वॉरियर्स वर्सेस एसपी वॉरियर्स. चांगली गोलंदाजी. तर ज्या क्रिकेट रसिकांना जर ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण जर पाहायचं असेल तर अखिल भटवाडी स्पोर्ट क्लब 2017 ही लिंक आहे, नक्कीच टाकायची युट्यूब वरती. आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण दिसेल चालू असलेल्या सामन्याचं. तर सुशांत सुर्वे गोलंदाजी मार्गावरती. विनायक बांबुर्डे पुन्हा एकदा सुर्वे एका टप्प्याची गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. दाद मागितली जाते पंचांकडे, अपील केली जाते, परंतु बॉल टाकून झाल्यानंतर बोललो होतो. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. एक झेल सुटला गेला. आता मात्र मोठी अपील होती, अपील फेटाळण्यात आली. त्याच बॅट्समन साठी सुशांत सुर्वे फायदा उचलतोय का पाहणं गरजेचं असेल, साजेसं ठरेल. विनायक बांबुडे पुन्हा एकदा सुशांत साठी गोलंदाजी मार्गवर. पहिले षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. सलामीला आलेली जोडी मैदानात आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल केला जातोय सुशांत सुर्वे साठी. घणाघाती फलंदाज आहे. पुन्हा एकदा आता मात्र माघारी परततोय सुशांत सुर्वे. पंचांचा इशारा. सुशांत सुर्वे माघारी. ज्याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक यादीच्या सामन्यात मिळालं होतं. सुरेश शिंदे नवीन गोलंदाज आणि पहिल्याच मॅच मध्ये बेस्ट बॉलर सुरेश शिंदे बाबू कारेकर साठी.
अनिल मामा अनिल जाधव जर जर कुठे उपस्थित असाल तर मी विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. सिद्धार्थनगर मधील एक मोठं नाव नक्कीच सनीचे मामा आहेत ते. आंबेडकर नगर माफ करा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुरेश शिंदे नक्कीच नवीन खेळाडू आहे सिद्धार्थनगर मधील. एक चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या स्पर्धेमध्ये करताना दिसून येतोय. नक्कीच शिवाजी पाडेकर या खेळाडूला ओळखतो. त्या खेळाडूमध्ये त्याच कारणामुळे शिवाजी पाडेकरने या खेळाडूला आपल्या स्पर्धेत घेतलंय की काय, कारण की दोन्ही खेळाडू शिवाजी पाडेकर झालं, सुरेश झालं, तेजस धोत्रे झालं, आनंद कदम झालं, अशा नक्कीच सिद्धार्थनगर मधील एक नामवंत खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच मोठी नावे त्यांची झालीत. आता मात्र हलक्या हाताने दटवलं गेलेलं ऑफसाईडच्या दिशेने. थोडं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच फायदा. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जातात बाबू कारेकरच्या बॅटमधून. बाबू कारेकर पंचशील नगर. तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य नक्कीच आहे की कोणताही खेळाडू कोणत्याही टीम मध्ये जाऊ शकतो, कोणत्याही एरियाचा. भटवाडी मधील असेल, सिद्धार्थनगरचा असेल, पंचशील नगरचा असेल, रामजीनगरचा असेल. 4 धावा, 3 चेंडू झालेत, माफ करा. शेवटचा चेंडू आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. आता सुरेश शिंदे सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आता मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी नक्कीच आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मॅट फ्रॉम रामजीनगर. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. विनायक बांबुर्डे प्रथम गोलंदाजी, तदनंतर सुरेश शिंदे. तर या स्पर्धे साहेब यांचा मूळ जे आहे ते गोलंदाजी आहे, कारण की उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहे विनायक बांबुर्डे. सुरेश शिंदे नौखा खेळाडू आहे पण चांगली गोलंदाजी करतोय. तदनंतर चंद्रकांत शेट्टे. आता मात्र घुसवून मारण्याचा प्रयत्न, जो प्रयत्न धनंजय तोंडोलकर यांनी केला, जो प्रयत्न मिलिंद सावंत यांनी केला, जो प्रयत्न निलेश जाधव यांनी सुद्धा केला, तोच प्रयत्न बाबू कारेकर या ठिकाणी करताना दिसून येतोय. परंतु चंद्रकांत शेट्टे एक अचूक टप्प्याचा गोलंदाज आहे. नक्कीच या वयामध्ये सुद्धा प्रभावित करताना दिसून येत आहेत चंद्रकांत शेट्टे, नामवंत समालोचक. आणि आता मात्र गोलंदाजीच्या स्वरूपात बाबू कारेकर साठी पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांचा भेद घेतोय. पंचांचा बोट आकाशाकडे, तर बॅट्समनची पावले तंबूकडे नक्कीच परतताना दिसून येत आहेत.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे चंद्रकांत शेट्टे यांचा. तेजस होतरे ज्याने षटकार नक्कीच या स्पर्धेची सांगता षटकार मारून सुरुवात केली होती. चांगली गोलंदाजी, रनआउटची संधी आहे. तेजस होतरे नटआउटचा इशारा पंचाचा. तेजस मात्र आपल्या चौकटीत पुन्हा एकदा परतलाय. कॉल मध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग झाले आणि रनआउटची संधी त्या ठिकाणी आली. डायरेक्ट हिट मारला असता तर नक्कीच कडी माघारी परतावं लागलं असतं. 10 झाल्यात. 3 षटक समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती नक्कीच लागल्यात. तर राशी मराठा संघाची कंबर आणि झाडाचं मूळ जे म्हणावं लागेल ते नक्कीच गोलंदाजी. पवार वॉरियर्स वर्सेस SP वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय प्रदीप कंचन आणि सागर परब. सागर परब शिवाजी पाडेकर गोलंदाजी मार्कवर. स्विंग पद्धतीची गोलंदाजी. आता मात्र फुल टॉस चेंडू. खरपोच समाचार घेण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तर माझ्या मते इकडनं 4 धावा पंचांचा इशारा. 4 धावा दिल्या गेल्यात. ज्याप्रमाणे शशांक नायकोडी कॅच घेऊन एक पाय त्यांचा नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच निलेश बांगर यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु 4 धावा. आता मात्र चांगला कमबॅक. सुरेख गोलंदाजी शिवाजी पाडेकर. या स्पर्धेमध्ये नक्कीच स्पिन गोलंदाजी करताना दिसून येतो शिवाजी पाडेकर. चांगली गोलंदाजी संघाची एकंदरीत म्हणावी लागेल. 4थं षटक मार्गस्थ. उत्कृष्ट गोलंदाजी शिवाजी पाडेकर. चांगली गोलंदाजी करताना दिसून येत आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटीवरती घेतलाय आणि विनायक बामोडे चेंडू खाली येतोय. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु चांगली फेकी. यष्टनावरती चांगली फेकी करण्यात आली आहे. एक चांगला खेळाडू विनायक बांबुर्डे अष्टपैलू खेळाडू. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने मोठमोठे खेळाडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. भटवाडीमधील वैभव सर असतील, चंद्रकांत शेट्टे असतील, धनंजय तोंडुलकर असेल, तुषार शिंदे असेल, शिवाजी पाडेकर असेल, धर्मेश लवंदे असतील, संजय पाटील असतील, प्रदीप कंचन असतील, सागर परब असतील. नक्कीच मोठमोठे खेळाडू परंतु वेगवेगळ्या संघात. आता मात्र तेजस धोत्रे स्ट्राईक वरती. सुरेश शिंदे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. पुढे जाऊन सरसावून चेंडूचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. तर धनंजय गुंजाळ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. प्रदीप या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. सागर परब या ठिकाणी उपस्थित आहे. अठरा धावा फलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे. तर नक्कीच तर दोन्ही यानंतर होणारा सामना दोन्ही संघांचा आहे. त्या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपल्या आपल्या कर्णधाराशी संपर्क साधायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल होतोय. चंद्रकांत शेट्टे यांच्या हातात पुन्हा एकदा गोलंदाजीची कमान नक्कीच आपल्या संघाने थोपवली आहे आणि नक्कीच साजेशी उतरणार यात काही प्रश्नच नाही. 18 धावा फलकावरती लागल्यात. 4 षटक समाप्त झालेत. नक्कीच जेवढे चेंडू झालेत तेवढे सुद्धा रन या ठिकाणी धावफलकावरती नाहीयेत.
SP वॉरियर्स. कव्हर मध्ये उत्कृष्ट असा शॉट मारलाय तेजस धोत्रे. बँडेड षटकार 6 धावा. चांगला शॉट. धन्यवाद डीजे. तर खुद्द गोलंदाज म्हणजे चंद्रकांत शेट्टे बॅट्समनचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करताना टाळ्यांच्या गजरात उत्कृष्ट असा शॉट कव्हर मध्ये नक्कीच मारला आपल्याच गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती कव्हर मध्ये खणखणीत षटकार नक्कीच लगावला गेलाय. धावफलक उंचावत आहे 24 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मोठा फटका. चांगली बॅटिंग तेजस धोत्रे. 6 धावा पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे. तर माझ्या मते तर पॉवर वॉरियर संघाचे खेळाडू जगदीश सुतेकर असतील, सागर जाधव, तदनंतर दगड्या, ओमकार शेलार समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. पाहायला मिळतं तेजस धोत्रे 2 षटकारांच्या मदतीने मैदानात उभा आहे. तर हा एकटा खेळाडू आपल्या संघासाठी लढत देताना दिसून येतोय. तर त्यांच्या सोबत आहे ते वैभव सावंत नॉन स्ट्राईक वरती. चंद्रकांत शेट्टे पुन्हा एकदा तयार तेजस धोत्रेसाठी. 2 षटकाराच्या मदतीने तेजस धोत्रे अजूनही मैदानावरती. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक वरती वैभव सावंत. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय. चंद्रकांत शेट्टी पुन्हा एकदा तयार वैभव सावंतसाठी. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील या इनिंग मधील. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. रनआउटची संधी आहे परंतु चेंडूचं कलेक्शन त्या ठिकाणी करता आलं नाही आणि 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी मिळाल्यात. चांगली रनिंग म्हणावी लागेल या वयात सुद्धा वैभव सावंत यांची. चांगला फिटनेस आहे, चांगली बॅटिंग. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे वैभव सावंत सुद्धा. तर चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी नक्कीच त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. आता मात्र 2 धावा नक्कीच चितेच्या चपळाईने काढल्यात आणि आपल्या संघामध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा चंद्रकांत शेट्टे यांचा. ब्लॉक होलमेंट नक्कीच चेंडू टाकला जातोय आणि तेजस धोत्रेला माघारी परतावं लागेल. नक्कीच यानंतर मी आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. वॉरियर संघ
तर पॉवर संघाने या ठिकाणी पूर्ण खेळाडूंनी उपस्थित राहायचे आहे संभाषण कक्षाच्या डाव्या बाजूला. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा. जिंकण्यासाठी करायच्या त्या 38 धावा. अवघ्या 38 धावा. सर्वात कमी स्कोर ज्या संघाचा आहे ते 38 धावा आहेत. माझ्या मते कैवल्य स्ट्रायकर्स या संघाचा सर्वाधिक कमी स्कोर आहे या स्पर्धेमधील. एसपी वॉरियर्स संघ आणि पवार वॉरियर्स यानंतरचा सामना आहे. तर एसपी वॉरियर्स संघाने आपल्या कर्णधाराशी संपर्क साधायचा आहे सागर परब यांच्याशी. तर धन्यवाद. तर यानंतरचा समालोचनाचा भार नक्कीच एडी करोडीमल अमित धवले. धन्यवाद सागर कुराडे. तरी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि आपले फलंदाज देखील लवकर पाठवून द्यावे. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. एमपी ब्लास्टर एमपी ब्लास्टर आपले खेळाडू लवकर त्वरित. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. एमपी ब्लास्टर सलामीचे फलंदाज आलेले आहेत. त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामना सुरू करावा. आणि फापाळे सर आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. उत्कृष्ट असे नेहमी प्रॅक्टिसला असतात ते आपले फापाळे सर आणि त्यांची टीम देखील आहे. मुंगेकर फापाळे वॉरियर्स एमपी नाही ब्लास्टर मुंगेकर फापाळे ब्लास्टर एमपी ब्लास्टर दोन्हीही संघमालक खेळताना आणि संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत वैभव सावंत. आणि स्ट्राईकवर आहे ते निलेश बांगर आणि नॉन स्ट्राईकला आहे राज पटेल उर्फ बुगे. निलेश बांगरने उत्कृष्ट फलंदाजी केलेली पहिल्या सामन्यामध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाजी देखील वैभव सरांनी उत्कृष्ट केलेली. केवळ 2 धावा दिलेल्या पहिल्या सामन्यामध्ये. परंतु पहिलं षटकवर आणि सामना सुरू होत आहे. 38 धावांचे पाठलाग करताना बघूया कसा पाठलाग करतोय. कारण की बॉलिंग देखील तेवढीच उत्कृष्ट आहे एमपी ब्लास्टर या संघाची. आणि पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा त्याला हळूवारपणे कव्हर आणि गचा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेत आहेत का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गचा क्षेत्ररक्षण कोण आहे तर रामजीनगरचा खेळाडू आपला मयूर कडाव. आणि भटवाडीचा माट्या इथून जाताना आणि गचा क्षेत्ररक्षण केवळ 1 धावावर समाधान होतं. परंतु 2 धावा दिल्या गचा क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्येत 2ने भर आणि खातं देखील खोलले निलेश बांगर यांनी स्वतःचं आणि संघाचं देखील. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा फटका पूर्ण बसला नाही आणि तिथे चेंडू खाली सनी जगताप आणि केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1ने भर धावसंख्या झाले 3. आणि स्ट्राईकवर आता आलाय तो राज पटेल बुगी मॅन. क्रांतीमध्ये राहणारा हा खेळाडू उत्कृष्ट असा फलंदाज. बघूया कशी फलंदाजी करतोय आता या सामन्यात.
आणि हलक्या हाताने टटवलाय त्याने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव नाही देखील. एकच धावावर समाधान होत मानावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 4. आणि मोठा फटका मारलाय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने. बघूया झेल होते का, परंतु चेंडू गेला. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. उत्कृष्ट फटका. राज पटेल यांनी चौकार मारलेला आहे. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली 9 धावा. एकदा मोठा फटका. बघूया काय आहे हा बहुतेक षटकार. तरी देखील बॅट चेंज करताना बहुतेक जुनाच बॉल आहे. जुनाच बॉल आहे. जुनाच बॉल आहे. जुनाच बॉल आहे. एक षटक संपलं ना, शेवटच्या चेंडूवर गेला. जुनाच बॉल आहे. आणि धावसंख्या झाली ती 16 धावा. 15 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. आणि उत्कृष्ट फटकेबाजी करताना राज पटेल एक चौकार आणि एक षटकार मारला. तो राज पटेल उर्फ बुगे. पॉवर वॉरियर्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपले कप्तान मंचाच्या डाव्या बाजूला आपली वाट पाहत आहेत, तरी सर्व खेळाडूंनी हजर राहावे. पॉवर वॉरियर्स आणि SP वॉरियरचे सर्व खेळाडूंनी उजव्या बाजूला आपले कप्तान वाट बघत आहेत. आणि आता झालेल्या माहितीनुसार जो गोलंदाजी करतोय त्याचा आज वाढदिवस आहे, तरी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रमोद घेवडे, मॅन फ्रॉम रामजीनगर, उत्कृष्ट असा हा गोलंदाज, तरी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याला. आणि पहिलाच अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 16. द बर्थडे बॉय बघा कशी करिश्मा करून दाखवते आपल्या टीमसाठी. आणि बघूया झेल होतोय का. आणि झेल खाली सुहास कारेकर. आणि बाद पहिला झटका. भरून घेण्यासाठी कोण येतोय तो ऑलराऊंड पद्धतीचा खेळाडू शिवाजी पाडेकर. उत्कृष्ट असा फलंदाज आणि तेवढाच दमदारीचा गोलंदाज. बघूया प्रमोद घेवडे याने पहिला झटका मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट चेंड नाही, परंतु अवांतर धाव. थोडा यष्टीचे जास्तच बाहेर गेला. पंचांचा निर्णय अवांतर धाव. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 17. एक चेंडू मागे एक गडी बाद केलाय आणि 2 धावा दिल्यात अवांतर स्वरूपात प्रमोद घेवडे याने. आणि मोठा फटका मारला आणि हा षटकार. उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा करताना
राज पटेल उर्फ बुगे मोठी फटकेबाजी करताना चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 23 धावा, एक गडी बाद. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. धाव संख्येत एकने बार धाव संख्या झाली 24 धावा. काहीच दोन्ही षटक महागडे पडताना, कारण की धावा केवळ 38 धावांचा पाठलाग करताना एक षटक आणि 2 चेंडू मागे 24 धावा आलेले आहेत. तर केवळ अजून 14 धावांची आवश्यकता. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि केवळ एक धावावर समाधान मानावं. धाव संख्येत एकने वर धाव संख्या झाली 25. आणि हलक्या हाताने टटवल्या बघा. क्षेत्ररक्षण करताना स्वतः कर्णधार आणि संघमालक विराज मुंगेकर केवळ एक धावावर समाधान मानवले. धाव संख्येत एकने वर धाव संख्या झाली 26 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 3 षटक 2 चेंडू मागे, म्हणजे 20 चेंडू मागे 12 धावांची आवश्यकता. सामना काहीसा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि अपील करताना आणि बाद झालेला आहे. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो विनायक बामगुडे उर्फ बम. आणि मोठा फटका बघूया. झेल होतोय का? झेल खाली कोण? स्वतः सनी जगताप आणि उत्कृष्ट झेल. रोशन महादेव खापणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय उत्कृष्ट झेलसाठी. सनी जगताप यांना उत्कृष्ट झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आपला मित्र रोशन महादेव खापणे. आणि आता स्वतः गोलंदाजी मार्कवर. जशी कॅच पकडली तसाच हात वरती करून बॉलिंग टाका अशी रोशन खापणे यांची विनंती आहे आपणास. सनी जगताप आणि आता आलाय तो कोण? त्याची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो सागर काकडे. धाव संख्येची आवश्यकता 12 धावा 18 चेंडू मागे. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो सनी जगताप, ज्याने उत्कृष्ट असा झेल घेतला आणि त्याला 100 रुपयाचं पारितोषिक रोशन महादेव खापणे यांच्याकडून आलंय. आणि यानंतर होणारा सामना पॉवर वॉरियर्स विरुद्ध एसपी वॉरियर्स. तरी दोन्ही एसपी वॉरियर्सने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलंय.
आणि उत्कृष्टरित्या फटका मारताना एक धाव परंतु आज नैसर्गिक अडथळ्यामुळे केवळ एक धावावर समाधान मानावं लागेल. आणखी सागर काकडे काही रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि क्षेत्ररक्षण केलंय ते कोणी आता झालेल्या माहितीनुसार अंधेरी बाबू यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. नवनाथ केतले यांच्याकडून त्यांचे हार्दिक असे अभिनंदन उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. आणि हलक्या हाताने शिवाजी पाडेकरने मारलेला केवळ एक धावाची, कारण की त्यांना माहिती आहे की धावसंख्या काही फारशी पाहिजे नाही. धावसंख्येत एकनेवर धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. अजूनही 10 धावांची आवश्यकता. आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा करताना सनी जगताप आपल्या गोलंदाजी मार्कवरून उत्कृष्ट गोलंदाजी निर्धाव चेंडू सनी जगताप. काहीसा कळला नाही सागर काकडे यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 28 धावा. आणि हलक्या हाताने टटवला. बघा तिथे रनआउट करण्याचा परंतु उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धावावर भर आणि धावसंख्येत एकने भर धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. शेवटचे 2 चेंडू उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा करताना. आणि श्याम कदम सर आपलं हार्दिक स्वागत. आपण भेट दिल्याबद्दल. आपण समालोचन कक्षाजवळ यावे. आणि हलक्या हाताने लेग साइडला टटवलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेणार परंतु गचा क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. चौकार गेलेला आहे नैसर्गिक अडथळ्यामुळे. चेंडू धन्यवाद. तर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. आणि पुन्हा लेग साइडला टटवला आणि फापाळे सर परंतु अडवू शकले नाही. आणि धावसंख्या झाली 37 धावा. 1 धावांची आवश्यकता आणि षटक समाप्त. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणि गोलंदाजी मार्कवर आणि गोलंदाजी मार्कवर कोण आहे? हितेश. गोलंदाजीवर आलाय तो हितेश. संघासाठी चौथ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन केवळ 1 धावाची औपचारिकता राहिलेली आहे. तर बघूया फापाळे सर गोलंदाजीवर येणार की नाही याची सर्वांना हे होते. परंतु ते बोलतायत, स्वतःच बोलतायत काय मला गोलंदाजी देत नाही. आणि मोठा फटका आणि बघूया किती धावा येतील. 4 धावा. चौकार. आणि विजय संघ लगातार 2 सामने जिंकलाय तो राशी मराठा संघ. आणि लगातार 2 सामने हरलाय तो MP ब्लास्टर संघ.